नमस्कार. मी देवराम यशवंत दळवी, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देहरे या ठिकाणी 2019 पासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर गेल्या 21 तारखेला म्हणजेच आमच्या शाळेमध्ये कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन मार्फत बाल संसद म्हणजेच एक शाळेचं मंत्रिमंडळ कसं स्थापन करावं या संदर्भात प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली. तर जवळपास एक आठवडा सगळी त्यांची टीम आणि त्यांचे सर्व सदस्य या शाळेवर येऊन ॲक्च्युअलमध्ये मतदान कसं होतं आणि त्याचबरोबर मतदानाची प्रक्रिया कशी असते आणि जे काही कोणी सदस्य उभे राहतात मतदानासाठी त्यांची येणाऱ्या काळामध्ये कोणती कर्तव्ये आहेत आणि कोणत्या पदासाठी ते उभे राहत आहेत असं एकंदरपणे त्यांची व्यवस्थितपणे मांडणी करून त्यांची टीम तयार करून आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व सदस्य त्याचबरोबर अमन सर यांनी त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही कोणत्या पदासाठी उभे आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या हा अजेंडा समोर ठेवूनच त्यांनी निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षपणे राबवली. तर 21 तारखेला मोठ्या प्रमाणावर म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास 86.46% शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान केलं आणि या मतदानासाठी जवळपास 61 उमेदवार उभे होते आणि त्यांनी जसं म्हटलं होतं की 9 ज्याला आपण म्हणूयात की 9 जे गट होते त्या 9 गटामध्ये 9 प्रमुख भूमिका होत्या. जसं आपण त्यांना मंत्रिपद म्हणतो की मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, पर्यावरण मंत्री असेल, शिस्तमंत्री असेल, त्याचबरोबर गृहमंत्री, सांस्कृतिक अशा विविध पदासाठी उमेदवारांनी आपली उमेदवारी नोंदवली होती. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असू दे किंवा उपमुख्यमंत्री असू दे प्रत्यक्ष निवडणूक लढताना या विद्यार्थ्यांसोबत कोणता संवाद साधावा अशा प्रकारचा त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आणि त्याचबरोबर मुलांनी मतदान करत असताना कोणत्या प्रक्रियेमधून जावं लागतं, बॅलेट दिल्यानंतर पुढचा उमेदवार येतो, त्यांना शाई लावली जाते, हा त्यांचा अनुभव खूप वेगळा होता. कारण की आत्तापर्यंत वर्गामध्ये जे होणारं मतदान होतं हे आपण चिठ्ठ्या पद्धतीने किंवा उमेदवारी आपण म्हणतो की हात वर करा असं पूर्वापार पारंपरिक पद्धतीने थोडक्यात चालायचं. पण आज प्रत्यक्ष EVM मशीन कशी असते, त्याच्यात उमेदवारीला नोंदणी करताना आवाज येतो, त्याचाही त्यांना वेगळा आनंद वाटायचा. आणि या एकूण प्रक्रियेचा सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी भरघोस आनंद घेतला आणि ती निवडणूक प्रक्रिया खरोखर आवडीने त्यांनी ती पार पाडली. आणि या सर्वांसाठी कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचं खूप खूप आभार की ज्यांच्यामुळे निवडणूक प्रक्रिया आमच्या शाळेमध्ये यशस्वीरित्या पार पाडली. आणि आज जे निवडून आलेले मंत्री आहेत यांनी स्वतः दुसऱ्या दिवशी येऊन आणि आमच्या जबाबदाऱ्या काय आहेत ह्याही त्यांनी स्पष्ट केल्या आणि शाळेसाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. या सगळ्यासाठी या संपूर्ण टीमचं खूप खूप धन्यवाद.